हाय फ्रेंड्स, हाय फॅमिली मेंबर्स. तर मी आज हा व्हिडिओ असा बनवला आहे की आज सकाळी मुलाखत झाली. तर त्या मुलाखतीमध्ये आम्हाला विचारलं गेलं की तुम्हाला कशा सवय लागल्या आणि त्या कशा लागल्या आणि त्याच्याबद्दल सांगितलं. तर मग बऱ्याच जणांनी उत्तरं दिले, पण मग मी त्याच्यात असं उत्तर दिलं की मी आधी जास्त वेळ झोपायची आणि नंतर उशिरा उठायची. डॉक्टर गेल्यानंतर झोपून राहायची. तर ते तसंच आहे. बरोबर आहे ते आणि ते तसंच आहे. पण जेव्हा सर्व जबाबदाऱ्या मिटून जातात, जेव्हा आपली मुलं मोठी होऊन जातात आणि आपण जेव्हा स्वतःला वेळ देत नाही. जेव्हा आपल्यावर जबाबदाऱ्या असतात ना, तेव्हा आपण 5 वाजता उठतो. आपल्या मुलांचा क्लास असतो, आपल्या मुलांची शाळा असते, डबे करावे लागतात. जेव्हा आपले मिस्टर जेव्हा जास्त दिवसभर बाहेर जातात, तेव्हा त्यांना टिफिन द्यावा लागतो. तर तेव्हा इतर आयांसारखी किंवा इतर बायकांसारखी मीही 5ला किंवा 6ला जसा टाईम असला तशी उठायची आणि करून द्यायची. पण जेव्हा जबाबदाऱ्या मिटल्या, म्हणजे आपली मुलं बाहेर शिकायला गेली, माझा मुलगा बाहेर शिकायला गेला, मुलीचं लग्न झालं, डॉक्टरांनी किंवा आपल्या मिस्टरांनी आता कमी वेळ करून टाकलेला आहे बाहेर जाण्याचा, काम करण्याचा. तर तेव्हा काय होतं की प्रत्येक लेडीज दुसऱ्यासाठी तर वेळ देते, दुसऱ्यासाठी लवकर उठते, फॅमिली मेंबर्ससाठी, पण स्वतःसाठी वेळ देत नाही. तर तसंच झालंय काही म्हणजे बाबतीत माझं. तर मी स्वतःला वेळ दिला नाही. डॉक्टर कायम म्हणायचे, "लवकर उठ, थोडंसं व्यायाम कर, लवकर उठ, थोडंसं व्यायाम कर." पण मला स्वतःला वेळ दिलाच जात नव्हता. परंतु जेव्हा व्यास सर भेटले, वैशाली मॅडम भेटल्या, त्यांनी मला सांगितलं या फॅमिलीत येण्याचं महत्त्व किंवा तुमचं आरोग्य कसं ठीक राहील, कसं वजन कमी होईल, तुमचा उत्साह कसा वाढेल. तर त्या सर्व गोष्टी मला पटल्या आणि मी या फॅमिलीत आले आणि मी स्वतःला वेळ द्यायला लागली. तर बघा, तुम्ही पण अशाच पद्धतीने तुम्हीही स्वतःला वेळ देत नाहीये, मला माहिती आहे. जोवर तुमच्यावर जबाबदाऱ्या आहे, जोवर तुमची मुलं लहान आहेत, तोवर तुम्ही लवकर उठणार, त्यांचं करणार, पण स्वतःची वेळ येते तेव्हा आपण लवकर उठत नाही आणि स्वतःसाठी काही करतही नाही. त्याच्यामुळे नक्की आम्हाला जॉईन व्हा, नक्की स्वतःला वेळ द्या. आपली तब्येत चांगली राहील, आपलं आरोग्य चांगलं राहील, तर आपण इतर फॅमिली मेंबरचं चांगलं ठेवू शकतो. तर थँक मला एवढंच सांगायचं होतं, कारण की माझी सकाळची मुलाखत पाहून बऱ्याच जणींना किंवा बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की मॅडम डॉक्टर गेल्यावर परत झोपून घेतात किंवा घ्यायच्या. तर त्यावर माझं हे छोटंसं उत्तर आहे. थँक